सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, 6 दिवस उपचार घेतल्यानंतर सैफ घरी परतला। सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा, सुरक्षेच्या दृष्टीने सैफच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। सैफच्या वांद्र्यातील सद्गुरू शरण इमारतीतील बाल्कनीला सुरक्षित जाळ्या, कोणीही घरात किंवा गॅलरीमधून शिरू नये यासाठी खबरदारी। संपूर्ण इमारतीत फक्त सैफच्या घराचा मागील दरवाजा खुला असल्याने आरोपी सहज त्याने प्रवेश केला। वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठेंकडून सैफच्या घराची तपासणी। वांद्र्यातील घुसखोरी केलेलं घर अभिनेता सैफचं आहे हे माहिती नव्हतं। आरोपी शहजादची कबुली। इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सीसीटीव्ही कॅमेरा देखील बंद होता असली माहिती। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयमधील डावकी नदी ओलांडून भारतात मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तींबाबत रिक्षा चालकाकडून आरोपीला माहिती। सैफच्या हल्लेखोरांना पश्चिम बंगालच्या आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केल्याचं तपासातून समोर। आरोपीने बांगलादेशमधून काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केलं होतं। अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने घटनास्थळी पाहणी केली। पाहणीवेळी आरोपीला सुद्धा पोलिसांसोबत नेण्यात आलं होतं। घडलेल्या घटनेचं रिक्रिएशन करण्यात आलं। सैफच्या कुटुंबियांची 15,000 कोटींची संपत्ती सरकार ताब्यात घेऊ शकतं। सैफची भोपाळमधील कोहेफिजा ते चिकोला दरम्यान 100 एकर मालमत्ता, मालमत्तेवर 1.5 लाख लोकांचं अतिक्रमण। महाविकास आघाडीची मुंबईत बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित। सरपंच हत्या प्रकरणावरून मवियाची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची 24 जानेवारीला शिवसेना भवनात बैठक। 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मेळाव्यानंतर होणाऱ्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला महत्त्व। शिवसेनेनंतर पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस। स्वजिल्हे न दिल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचं नेतृत्व ठाम। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद टोकाला। गोगावले समर्थकांमध्ये मुक्तागिरी बंगल्यावर शक्ती प्रदर्शन। आदित्य तटकरेंना पालकमंत्री केल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती फक्त जिल्ह्यातील आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊत यांचा आरोप। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून अहिल्यानगरच्या दिल्ली गेट इथे संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। लोकप्रतिनिधींना मिळेल ते काम केलं पाहिजे। शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर, त्यावर चर्चा होत नाही। पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची खंत। अजितदादांकडे भावना व्यक्त केल्यात। राष्ट्रवादी पक्ष श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवतो। जर अन्याय झाला असेल तर आमचे नेते आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील। पालकमंत्री पदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। संजय राऊत रोज फालतू स्टेटमेंट काढतात, त्यांची पद काय? आमदार निलेश राणे यांची संजय राऊतांवर टीका। पुण्यातील बीएसआय येथील कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। 23 जानेवारीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन। वाल्मिक कराडात सुदर्शन घुले, प्रतीक घुलेचं एकत्रित सीसीटीव्ही फुटेज। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचं फुटेज उघडकीस। आका विष्णू चाटे, सुदर्शन घुले आरोपी असून सीसीटीव्हीत दिसणाऱ्या पीआय पाटीललाही सहआरोपी करा, सुरेश धस यांची मागणी। अजून किती पुरावे द्यायचे? धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही? जितेंद्र आव्हाडांचा सवाल। तर ती खंडणी नव्हती तर इलेक्शन फंडसाठी मागितलेला पैसा होता, आव्हाडांचा दावा। आवादा कंपनीच्या शिंदेंना मारहाण करत पाथर्डीला नेलं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। 22 ऑक्टोबरला परळीत महादेव मुंडेंची हत्या, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक नाही। आरोपींना वाचवण्याचा आकाचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।